वर्सोवा जेट्टी संदर्भात वर्सोवा जेट्टी संदर्भात काही ठिकाणी 90% काम पूर्ण झालंय, 70-75% काम तिथलं पूर्ण झालंय, पण त्याला आता काही पर्यावरण प्रेमी विरोध करतायत, झाडं तोडली जात आहेत वगैरे. आज दिवसभरापासून त्याचा विरोध म्हणून वर्सोवा जेट्टीतल्या काही बागेतली झाडं तोडली जात आहेत याचा विरोध. वर्सोवा जेट्टीमध्ये झाड कुठे? कुठली तरी नाना नानी पार्क संदर्भात नाही, कुठे झाड आणि गार्डन मला एक दाखवावं. आम्ही त्या पद्धतीची मदत करू. पर्यावरणपूरक विकास हाच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्या जेटी भागात जी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची जागा आहे, समुद्राकाठी जागा आहे, तिथे असलेली सगळी दुरावस्था, सगळं घाण, सगळ्याची स्वच्छता करून स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन, कारण का तिकडली एक मच्छीमार सोसायटी आहे, त्यांच्याकडे ती जेट्टी चालवायला दिलेली आहे. आणि म्हणून प्रवाशांना कमीतल्या कमी तिकडे त्रास सहन करावा, स्वच्छ भाग तिथे मिळावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा वर्सोवा ते मडपर्यंत जाऊ तेव्हा आता जे काय होणार आहे, आता तिकडचा जो पंटून होतं, जे काय जेट्टी त्याला पंटून म्हणतात, तिकडे भोकं पडलेली, त्याच्यावर अक्षरशः गोधड्या टाकलेला. आता उद्या तिथे कोण डुबलं असतं, कोण पडलं असतं, अपघात झाला असता तर आमच्या नावाने तुम्ही लोकांनी फटाके फोडले असते, आहे की नाही? की नितेश राणेच्या खात्यावर बघा भोके पडली आहेत, ह्या पडली आहेत, त्या पडले. आता आम्ही काहीतरी चांगलं करायला जातो आणि 30-40 वर्षापासून त्याने काय हातच लावलेलं नाही. मी स्वतः जाऊन व्हिजिट केलं. मग तिकडच्या काही बोटीवर, प्रवासी बोटींवर परवानगी नसताना पण बाईक पण ठेवला गेलेला, त्याही आम्ही बंद केल्या. उद्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना प्रवासाच्यासाठी चांगले दर्जेदार जेटी आणि सुविधा मिळावी हीच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. वर्षानुवर्ष 5 रुपये घेतले जातात लोकांकडून, त्याच्यातला 1 रुपया महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उर्वरित तो फिशरीचं जी संस्था आहे त्यांना. आता 5 रुपये आपण कोणी लोकांनी हल्ली बघितले आहेत का हे जरा मला सांगा. त्याचा कॉईन कसा दिसतो, नोट कसा दिसतो, पण आमच्याकडे 5 रुपये घेतले जातात. म्हणून चांगली सुविधा देऊन, अजून त्याचा चांगला तिकीटचा चार्ज वाढवून, दर्जेदार सुविधा देऊन आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचं पण उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. सर, यालाच घेऊन जी सेवा रोरो सेवा आपण सुरू केलेली आहे, मुंबई नाही, मुंबई सिंधुदुर्ग, दर आहेत ते कुठेतरी जास्त आहेत. म्हणजे रेल्वे आणि एसटी पेक्षा जास्त दर जास्त आहेत, त्यामुळे ते दर कमी करावे अशी मागणी आता होते. किती करायला पाहिजे? 10 रुपये, 5 रुपये? आता